बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांकडून थकीत कर वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली आहे। थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी मार्च 2022 मध्ये कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे। आतापर्यंत एकूण 483 कोटी 52 लाख मालमत्ता कर वसुली झाली आहे। कर संकलन विभागाच्या 16 कर संकलन विभागीय कार्यालयातील वसुली पथकामार्फत थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा देण्याची कार्यवाही चालू असून ज्या थकबाकीदारांना नोटीस देऊनही कर भरण्यासाठी टाळाटाळ केली आहे अशा मालमत्ता धारकांच्या मालमत्तावर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे। मालमत्ता जप्तीची कारवाई मोहिमेमध्ये थकबाकी भरणा न केलेल्या मालमत्ता पालिकेकडून सील केल्या जात आहेत। सोबत जप्ती अहवाल देखील जोडण्यात आले आहेत। मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन आढावा घेऊन थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्ती मोहीम तीव्र करण्यात आली आहे। आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाठवलेली ही दृश्य आपण पाहतोय।